कर्णिक डेव्हलपर्स ह्या वीकेंड होमच्या प्रोजेक्टमध्ये गेल्या 24 वर्षापासून आहेत. फेज 1 आपला 2011 साली आपण सुरू केलेला, की ज्याच्यात 2011 साली NA परमिशन, बिल्डिंग परमिशन आपल्याला मिळालेली आणि त्याच्यानंतर इथे डेव्हलपमेंटला चालू झाले. नमस्कार, मी अजय मदाने कर्णिक डेव्हलपरतर्फे आपलं स्वागत करू इच्छितो. ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गोरे या गावी असणारं वृंदावन वीकेंड होम प्रोजेक्ट या संदर्भात आज मी आपल्याला माहिती करून देत आहे. वाडा तालुक्यात गोरा जे हे गाव आहे ते तसं साधारण 9 ते 10 हजार लोकवस्तीचं गाव असून तालुक्यातील एक मोठ्या गावांमध्ये त्याची गणना होते. वाडा तालुका हा बेसिकली पूर्वेला शहापूर तालुका आणि पश्चिमेला पालघर तालुका यांच्यामधील तालुका असून सभोवताली पूर्णपणे निसर्गरम्य असं वातावरण असलेला तालुका आहे. या तालुक्यातून वैतरणा नदी वाहत असते. त्याचप्रमाणे एका बाजूला डोंगरांची फार मोठी रांग आहे. एका बाजूला कोहोज नावाचा शिवाजी महाराजांच्या काळातला एक किल्ला आहे. सदर किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी आमच्या माहितीप्रमाणे सुरत येथील लढाईचं नियंत्रण केलं होतं. फेज 1 आता ऑलमोस्ट कंप्लीशनच्या स्टेजमध्ये आहे, ज्याच्यात इंटरनल रोड, स्ट्रीट लाईट, जे सोलर स्ट्रीट लाईट्स आहेत आणि प्रत्येक प्लॉटपर्यंत पाण्याचं कनेक्शन आणि इलेक्ट्रिक सप्लाय प्रत्येक प्लॉटपर्यंत, हे जे काम आहे ते आपलं आता 3 महिन्यात कंप्लीट होऊन जाईल. ह्या प्रोजेक्टचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे की इथे स्ट्रीट लाईट जे ठेवलेले आहेत हे सोलर आहेत. ह्याला मेंटेनन्स कॉस्ट चिकार कमी पडेल. रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प इथे घेतलेला आहे की जमीन स्लोपवर आहे, त्याच्यामुळे जे पाणी आहे ते एका छोट्या तलावात जातं, ज्याच्यामुळे बोरवेलचं पाणी हे चार्ज होईल. त्यात जे आपले लेआउटचे आतमधले रस्ते आहेत हे डांबरी रस्ते असतील. प्रत्येक प्लॉटपर्यंत पाण्याचं कनेक्शन आणि इलेक्ट्रिसिटी जी आहे, म्हणजे प्रत्येक प्लॉटला येणारी इलेक्ट्रिसिटी ही ओव्हरहेड न घेता आपण अंडरग्राऊंड केबलिंग केलेलं आहे. फेज 1 मध्ये एकंदरीत 76 प्लॉट्स होते. फेज 2 मध्ये 62 प्लॉट्स आहेत आणि फेज 3 मध्ये 44 नॉन ॲग्रिकल्चरल बंगलो प्लॉट्स आहेत. ह्याच्यात कमीत कमी प्लॉटची जी साईज आहे ती 1680 स्क्वेअर फूट आहे आणि जास्तीत जास्त जे आहे ते 12,000 चौरस फुटापर्यंतचे प्लॉट्स आहेत आणि हे सगळे नॉन ॲग्रिकल्चरल प्लॉट असून प्रत्येक प्लॉटमध्ये ग्राउंड+1चा बंगला सँक्शन झालेला आहे. ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे जो घेणारा आहे त्याच्याकडे ऑप्शन आहे की तो पाहिजे तर फक्त प्लॉट घेऊ शकतो किंवा बंगल्यासकट घेऊ शकतो. प्लॉट घेताना इन्स्टॉलमेंट स्कीमची पण प्रोव्हिजन ठेवलेली आहे की ज्याच्यात 20% बुकिंग अमाऊंट आहे आणि बाकीची जी आहे इतर
ही 14 इक्वल मंथली इन्स्टॉलमेंट्समध्ये द्यायची आहे. आणि लगेच त्याला जर बंगला बांधायचा असेल तर बंगला बांधण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं पण लोन सँक्शन होऊ शकतं, की ज्याची जशी कॅपॅसिटी असेल आणि ज्याचं जसं बजेट असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना मेड टू ऑर्डर हे बंगले बांधून देतो. म्हणजे एखाद्याला फक्त कौलारू घर पाहिजे असेल ग्राउंड फ्लोअरचं तरी पॉसिबल आहे, किंवा ज्याला ग्राउंड+1चं बांधायचं असेल RCCचं तरी देखील ते पॉसिबल आहे. आणि हे जे त्यांच्या स्वप्नातलं घरकुल असतं ते आम्ही त्यांना बांधून देतो. प्रकल्पाचं आपलं खास वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये प्लॉट परचेसर्ससाठी आपण गेस्ट हाऊस बांधून देतो. आणि बरेच लोक आपल्या इकडे ह्या सॅटर्डे संडेला गेस्ट हाऊसचा वापर करतात. आणि गेस्ट हाऊस वापरल्यामुळे त्यांना एक गावाच्या बंगल्याची त्याची मजा काय आहे आणि मुंबईतलं वातावरण आणि इथलं वातावरण ह्याच्यात काय फरक आहे ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना एक फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन किंवा फर्स्ट हँड नॉलेज ह्या गेस्ट हाऊसमुळे बंगला बांधायच्या अगोदर देखील मिळते. गेस्ट हाऊसमध्ये ज्या आपल्या नेहमीच्या ज्या सुविधा असतात त्या सगळ्या असतात. म्हणजे फ्रीज, मायक्रोवेव्ह, TV. म्हणजे एखाद्याने प्लॉट घेतल्यानंतर स्वतःचा बंगला बांधायच्या अगोदर देखील तो माणूस गेस्ट हाऊसमध्ये राहून ॲक्च्युअल ह्या जागेचा फील घेऊ शकतो. आता आपण नवीन लॉन्च केलेला जो प्रोजेक्ट आहे तो फेज 3 आहे. आणि वृंदावन फेज 3 हे जे प्रोजेक्ट आहे हे आपलं 13वं प्रोजेक्ट आहे.
कर्णिक डेव्हलपर जसं 24 वर्षापासून ह्या वीकेंड होमच्या प्रोजेक्टमध्ये आहे. कर्णिक डेव्हलपर्सनी जसे 13 प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि वेल मेंटेन राहण्याकरता त्यांची असोसिएशन फॉर्म करून त्यांना हँडओव्हर करेपर्यंतचं काम आपण केलेलं आहे. जुन्या लोकांचा देखील विश्वास असल्यामुळे कमीत कमी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जास्तीत जास्त सेल आपला होतो. कस्टमरचा आमच्यावर असलेला विश्वास हीच आमची खरी कमाई.